चला भावांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही चाललोय आता उज्जैनला. बघा तुम्हाला पण दाखवतो. चला भेटू पुढे जाऊन. आमची मेट्रो आली आता. चला मित्रांनो, आम्ही आलोय आता स्टेशनला. आमची गाडी लागलेली आहे. बघा अख्खी गाडी मोकळी आहे. पब्लिक बघा. कसं वाटतंय? कन्फर्म तिकीट? कन्फर्म तिकीट मधून जनरलला घेऊन आले. ए बा पण कन्फर्म आहे. बघा अख्खी रेल्वे रिकामी आणली यांच्यासाठी. हे बघा आता राणा. नमो पार्वती पते. चला लय भूक लागली मला. मी काहीतरी खातो आता. हो शेठ, काय तुमच्याकडं? इडली सांबार, पुलाव. ओ इडली सांबार द्या ना आम्हाला. पोरांना भूक लागली आम्हाला. गरम गरम सांबार बघा. एक हो, आम्हाला द्या नंबर. ना. अण्णा कधी बनवले ते? काल काल नको, आज बनवलेलं द्या की. हो आज नाही. आता भारी होणार ब्लॉग. बसलोय आम्ही मित्रांनो आता गाडीत. फुल जागा मोकळीच आहे. त्यामुळं कधी पण यायचं झालं तर कन्फर्म तिकीट असेल तरच या, नाही तर येऊ नका. कपड्यांचं वजन झालं तर आम्ही अख्खे कपडे बिपडे चेंज केले, वजन कमी केले. तिकीट आहे इथं अन्न असलं ह्याच्यात बसवलं. हो पण कन्फर्म केलं की नाही? जागा दिली की नाही? कन्फर्म काही विषय. तुम्हाला यायचं असेल तर आपल्याला फॉलो करा, डीएम करा. कसं कसं गेले तुम्हाला सगळी डिटेल्स सांगतो मी. बघा हे पार्टनर आलेला आहे. कोणावर बोलेल? आमच्या गाडीचं टायर पंक्चर झालंय. आम्ही अरे कहना क्या चाहते हो? थांबलो आता इथं. पण पंक्चर निघत नाही तोपर्यंत थांबायला हवा. गाडी पंक्चर झाली आमची. थांबली आता गाडी इथं. आता भरपूर वेळ थांबणार आहे गाडी वगैरे. सांग त्यांना. कोणीतरी चेन ओढली दिसते वाटतं. चेन ओढलेली दिसते. जा ना बघून ये. पाऊण तास ठीक आहे. बघून ये ना कोण बघून ना. ही इथेच व्हायला लागेल चेन. मित्रांनो आता आम्ही गाडीत वरती जातो. परत नको काहीतरी धावपळ व्हायला. आम्ही जातो. परत वरती चढायला प्रॉब्लेम नाही येणार. चला भेटू वरती नंतर परत पुढून. बाय बाय. फायनली आपण उज्जैनला पोहोचलेलो आहे. उज्जैनला पोहोचलोय फायनली आपण. तुम्हाला दाखवतो या गँग. बघा आमचं कसं वाटतंय पब्लिक. जय महाकाल, जय महाकाल. सगळं आवरतो वगैरे. रूम वगैरे बघायची आहे मित्रांनो आम्हाला. अजून एक बुकिंग केलं आहे आम्ही, तिथंच जाणार आहे. सगळं रेडी झालं की आवरून तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करा. बघा आता फक्त. चला ठीक आहे. तुम्हाला बाय सगळं बाय. देवदर्शन वगैरे सगळं फिरवतो आता. आम्ही बसतोय आता. चाललोय रूम मध्ये. मंदिराजवळ रूम बघितली. एक नंबर क्वालिटी विषय. आम्ही बघा पब्लिक नाश्ता वगैरे करून आता चाललोय काल भैरवचं दर्शन घ्यायचं आपल्याला सगळ्यात आधी. जय महाकाल. चला पटकन. आता पहिले आम्हाला पूजेचं साहित्य घ्यायचं पूजेचं आता. सामान घेतो. मी ते घेणारे शाल घेतो. करतो जरा तुम्हाला पुढे जाऊन व्ह्यू दाखवतो. पूजेचं सामान घेतो इथं आम्ही. सामान घ्यायचंय. बघा. ए नुपूर भाऊ, पूजेचं सामान घे आपल्याला. हा घेतोय भाऊ घेतोय. विचार रे त्यांना. हो कितने का है भाई? 100 रुपए की पूजा भाऊजी. 100 हाँ? रुपए. अरे उसमें ये आता है वो किधर है? चला भेटू पुढे जाऊन. जय श्री महाकाल. चला आता प्रसाद घेतला आम्ही. चाललोय दर्शनाला. चाललोय काल भैरवला. आता पहिले परमिशन घ्यायची मग महाकालला जायचं. चला तर आता आपण भेटू पुढं. चला पुढे जाऊन भेटू आपण आता लवकरच. बघतो दर्शन. तुम्हाला पण दाखवतो गर्दी नसेल तर. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा.
जय जय महाकाल. जय श्री महाकाल. बोले 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 कुठं गेला भावांनो, सॉरी पावसामुळं तुम्हाला काल भैरवचं दर्शन वगैरे दाखवता आलं नाही. परत कधी आलो तर नक्की दाखवेल तुमच्यासाठी. तुम्हाला आता आमचा रूम व्ह्यू लोकेशन दाखवतो. कसलं व्ह्यूला आम्ही रूम बुकिंग केली आहे. हे बघा, आता इथून आहे ना बॅक कॅमेरा करतो, दाखवतो. हे बघा, इथं आहे महाकाल मंदिर आणि हे जे समोर लाल कलरचं मंदिर दिसतंय ते हरसिद्धी माता मंदिर आहे. आणि इकडं शिप्रा आरती असते, शिप्रा नदी हवं दिसतंय का, तिथं पण तुम्हाला दाखवेलच मी. हे बघा, तिकडं महाकाल मंदिर आणि आपल्याला तिथं पण जायचं. आता आम्ही शयन आरती बुक केली आहे रात्रीची. आपल्याला इथनं जाता येईल. हां, इकडूनच जाऊ की. तिथे ब्रिज आहे, म्हणजे डायरेक्ट इथनं निघू 15-20 मिनिटामध्ये. आता भाऊ दुपारी पाऊस आला तर त्या आता तर वातावरण नाही आहे पावसाचं, त्यामुळे लय भारी. चला होईल तोपर्यंत आपल्याला आता. तर गाईज, आम्ही काल भैरवला गेलो, दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झाले. तिथं खूप गर्दी होती, पण पावसामुळे तुम्हाला तिथलं काय दाखवता आलं नाही. बाकीचे 4-5 मंदिरं होती, ते पण व्यवस्थित फिरलोय. त्यानंतर आम्ही रूमला आलो, जरा वेळ आराम केला, जेवण केलं आणि जरा वेळ बसलो. मग रात्री जी शयन आरती असते 10 वाजता, त्याचं बुकिंग चालू होणार होतं 4 वाजता. ते बुकिंग झालं आधी, रोहितचं पहिले झालं, आमचं काय झालं नाही. आम्ही अक्षरशः नाही का तोंड पडलं आमचं, पण आम्ही प्रयत्न करत राहिलो. मग आमचं हळूहळू एकाचं झालं, दोघांचं झालं, सगळ्यांचे दर्शनाचे पास आता रेडी झालेत. ऑनलाईन बुकिंग तर आम्ही केलं आहे. शयन आरतीला आम्ही जायचं आहे, पण आता पुढची प्रोसेस आम्हाला काय माहीत नाही आहे. आम्ही महाकाल मंदिरला जाणार आहे, तिथं मग पुढची प्रोसेस काय ती बघू. जायचं ना मग. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. हर 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 महादेव. चलो भेटू मग. आधी आम्ही आता इथं आलो आहे शिप्रा नदीला. इथं 6:30 वाजता शिप्रा आरती असती. मग इथली आरती करून झालं की मग आम्ही हरसिद्धी माता मंदिरात जाणार आहे. गर्दी बघू शकता किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे इथं. या चला तुम्हाला पुढं शिप्रा आरती दाखवतो. चला मित्रांनो, आता आपल्याला हरसिद्धी माता मंदिरात जायचं आहे. तिथनं परत महाकाल मंदिरला जायचं आहे. कंटिन्यू बघत राहा. जय. आम्ही आलोय मित्रांनो भारत माता मंदिर. आता आम्ही गेट नंबर 1 ला जाणार आहे. दाखवतो तुम्हाला. पाऊस पण यायला लागलाय. पाऊस पडणार आहे 100%. पण नाही पडलं पाहिजे म्हणून. चला आम्ही दर्शन करून येतो, कंटिन्यू करू तुम्हाला पुढे. हे बघा आपलं पूर्ण भारताचा भारतभूमी, कुठलं ज्योतिर्लिंग आहे ते सगळं दिलेलं आहे, पिंड ठेवलेलं आहे. लय क्वालिटी. तुम्ही पण एकदा नक्की या. चला कंटिन्यू करा पुढं. शयन आरतीसाठी आलोय आम्ही मित्रांनो मंदिर.
शयन आरतीसाठी आलोय. कंटिन्यू करा, तुम्हाला जवळून दर्शन देणार आहे आपण. शयन आरतीसाठी आम्हाला बसवलं इथं बघा. इथं सगळ्यांना बसवलेलं आहे शयन आरतीसाठी. मित्रांनो बघा, आम्हाला वेटिंग हॉलमध्ये बसवलं आहे. 1 तास झालं इथं आम्ही बसलो आहे. आता आतुरता फक्त त्या सुवर्ण क्षणाची आहे. चला दाखवतो तुम्हाला पुढं जाऊन सुवर्ण क्षण. मित्रांनो आमचं दर्शनला 1 नंबर झालंय. आरती वगैरे 1 नंबर. आता आम्ही काहीतरी खातो, लय भूक लागली सगळ्या पोरांना. दर्शन झालंय. ब्लॉग मध्ये टाकलच तुम्हाला व्हिडिओ दर्शनची. बोलावा करून घेतला. चला काहीतरी खातो, मग तुम्हाला करतो परत कंटिन्यू कामासाठी. चला आता जेवण वगैरे पण झालंय. आम्ही राहणार आहे रूमवर. आम्हाला कसं वाटतं आता? भारी वाटते भाऊ, भारी वाटते एकदम भारी. आता झोप लागली. आता झोपायचं, आराम करायचा आहे. चला बाय बाय, गुड नाईट. जय श्री महाकाल. हर हर महादेव. सांग ना उद्या सकाळी भेटू. स्टोरेज भरलं काय? झालं गणेश. नाही चार्जिंग चालतं. बाय बाय. चलो चला आता मित्रांनो, रात्रीचे 3:45 वाजलेत. आम्ही चाललोय ओंकारेश्वरच्या दर्शनाला. आंघोळ वगैरे करून आलोय आम्ही आत्ताच. कसं वाटतं आता? एकदम निवांत भाऊ. आता दर्शनाला जायचं, दर्शन करायचं आपण. जेवण वगैरे कसं होतं? एकदम क्वालिटी होतं. इथं जेवण आपण आपण सकाळचं जेवण केलं तर माहिती का? हां ते बेस्ट होतं भाई. ते तर भाऊ क्वालिटी होतं. एकदाच जेवलो, पोट भूक लागलीच नाही आम्हाला परत. डायरेक्ट 13 तासांनी जेवलोय. 12 वाजता जेवलं. डायरेक्ट रात्री 1 जंक्शन विषय इकडे. तुम्ही आले तर लवकर या. लवकर या आणि लवकर दर्शनाला हे करा. जर VIP पास नसेल तर लवकर या. चला येऊ नका, कारण रूम भेटत नाही. रोहितला असं वाटून नाही का ड्युटी आपण चुकून आलो. आणि ओंकारेश्वरला रूम पाहिजे असेल तर धोरभाऊला कॉन्टॅक्ट करा. दाखव की कोणी धोरभाऊ आता इथं आणणार होते. पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो कोण आहे. कसला डायलॉग? हा ऐक आपल्याला कुठलं लाईन लावायची ना? बोल शंकर भगवान की जय. चला दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. आवडलं भाई आपल्याला. आम्ही आलो आता ओंकारेश्वरचं दर्शन करून. जुलापूरवर आहे आम्ही आता. हे बघा फोटो काढतो. नंतर जुला झालता आता. व्ह्यू बघा. आता झालता भाऊ झुला पूल. अरे व्हिडिओ म्हणजे मोबाईल नाही जात ना खाली. मोबाईल नाही पण तुम्हाला डॅम दाखवतो पब्लिक. आता बघा बॅक साईडच्या कॅमेराने कसलं क्लास वाटतं ना. केवढं क्वालिटी आहे. एवढं मोठं कुठलं डॅम आहे पण?
नदी नर्मदा आहे पण बाकीचं काय माहित नाही. तिकडं मंदिर आहे बघ ओंकारेश्वरचं. हा झुला पूल आणि हे मामलेश्वर मंदिर आहे इकडे महादेवाचं. आम्ही तिकडे जाणार आहे. बघतो गेलं की तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. चला व्लॉग कंटिन्यू करा. हे बघा मित्रांनो मामलेश्वर महादेव मंदिर. हे बघा पोरं बसली आमची दमून. जय. चला आम्ही दर्शन करून येतो. मोबाईल आतमध्ये घेऊन नाही देत. इथं का बसलो आपण? तेच तुला विचारतो. आमच्या मित्राला थोडंसं हो. त्यामुळे तो बाथरूमला गेलाय. त्याचं नाव आहे रोहित देसाई. तोही आम्ही दर्शनाला जय मा. त्याला थोडस जरा रात्री जेवण जास्त झालं. प्रॉब्लेम झालाय आणि असंही त्याला पोटाचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्याला पहिले आधी बघावं लागतं मगच दर्शन वगैरे होतं त्याचं. चला भेटू आपण दर्शन झाल्यानंतर. बाय बाय. हे बघा आमचे मित्र आलेत फ्रेश वगैरे होऊन. ह्यालाच तो प्रॉब्लेम आहे. हा त्यालाच जाऊन आलेत. चला आता आम्ही दर्शन करतो मग ब्लॉग कंटिन्यू करतो. बाय बाय. मामलेश्वर मंदिरात आलो. इथं पण गर्दी आहे. चला मित्रांनो आम्ही आलो नर्मदा नदीपाशी. आत्ता बघा एवढा मस्त क्लायमेट झालाय ना त्या विचारायची गोष्टच नाही. कोणी कसं झालं दर्शन पण एक नंबर झालेलं आहे आणि मस्त दर्शनाला आता गर्दी. दर्शनाला बघा आता किती गर्दी आहे. दिसते का? पूर्ण नाही होते. तुम्हाला दाखवतो व्ह्यू बघा. तुम्हाला दर्शन करायचं असेल तर लवकरात लवकर दर्शन करा. तर मागं आम्ही फोटो वगैरे काढले. लय क्वालिटी आले. चला तुम्हाला बॅक साईडचा व्ह्यू दाखवतो. जय महाकाल. हे बघा तिकडं आम्ही सकाळी बरोबर 3:30ला होतो. त्यामुळे आमचं तासाभरात दर्शन झाले. आता असतो तर खालनं पर वरपर्यंत फुल जाम आहे. तुम्ही पण कधी आले तर लवकर 3:30-4 वाजता रांगेत उभा राहा. लवकर भेटेल दर्शन. हे बघा आता बोटिंग वगैरे करायचे. अजून पावसाचं वातावरण झालेलं आहे. गर्दी पण भरपूर आहे. तुम्ही आले कधी तर तुमची स्वतःची काळजी घ्या. चला बाय बाय. रूमवर जातो जेवण करतो. अजून आम्हाला परत इंदोरला जायचं आहे. भेटू परत इंदोरला गेल्यावर. बाय बाय. मित्रांनो ओंकारेश्वरवरून आम्ही आता इंदोरला आलो आहे. हॉटेलला रूम वगैरे केली आहे मस्त. आता फ्रेश वगैरे झालो आहे. सराफाला चाललो आहे आम्ही आता. तुम्हाला पण दाखवतो. कंटिन्यू बघा. काय काय रे आहे तिथे. गोल्डन कुल्फी आणि गमंडी लस्सी. चला आता तुम्हाला लस्सी आणि कुल्फी दाखवतो. रबडी पण आहे गुलाबजाम पण आहे. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू करा. आम्ही आलोय सराफाला. तुम्हाला दाखवतो बघा आता व्ह्यू. काय खायचंय का कोणाला सांगा. कमेंट करा काय खायचं. पार्सल पाठवतो. खायची का? स्पाइसी मीडियम
काय खायचं याला माहित नाही. बघायला तर चांगलं होतं, टेस्टला माहिती नाही. तो नको नको म्हणला. बस जायचं जरा. आपल्याला माहिती आहे तेच खायचं. हे माहिती आहे आपल्याला हे खायचं. हे काय आहे? पावभाजी. बघतो जरा पुढे जाऊन. कंटिन्यू करा. काय चांगलं वाटलं तर तुम्हाला दाखवतो नक्कीच. हे बघा हे ज्वेलर्स आहे आणि त्याच्या सकाळी सोनं चमकते, रात्री बघा इथे सगळं असंच आहे. तुम्ही पण या नक्की आले तर. हे बघा हे सगळे ज्वेलर्सचे दुकानात आहेत. बघा हे गोल्ड पिंटूवाले रील तर तुम्ही यांचे बघितलंच असणार आहे. यांचं सोन्याचं दुकान असणार आहे. हे बघा सोने चला मग. कुल्फीवाले बघा. कंटिन्यू करा. मी थोडं स्नॅक टाकून परत येतो. जिलाबा बघा जिलाबा. जिलेबी बघा केवढी भाऊ. तेवढी जिलेबी रोहित एकटा खाणार आहे. आता पहिली लावली रोहित भाऊने. आणि गुलाबजाम तर संपवणार आहे. तवा गुलाबजाम आहे. चला कंटिन्यू बघा. अजून काय असलं तर मी तुम्हाला नक्की दाखवतो. जामुन शॉट. चला आपण खाऊ आता छोले. छोले कुलचे खायला चाललो आता आम्ही. इथले खूप काय खाल्ले. लय भारी वाटले. पोट पण फुल झाले. आता आम्ही रूमवर जाणार आहे. गाईज कधी पण तुम्ही आला तर फालुदा नक्की ट्राय करा. नक्की म्हणजे नक्की. 65 नंबर जामुनचा एक स्लॉट मारा. शॉट नाही शॉट. जामुन शॉट. एक नंबर होता पण. आम्ही आता लय खुश आहे. आता जाऊन रूमवर झोपणार आहे. पबजीचा एक डाव लावणार आणि झोपणार आहे. नंतर काय लागेल आधी. एक तरी डाव चला बाय बाय. गुड नाईट. मित्रांनो आम्ही चाललोय आता पुण्याला इंदोर स्टेशनवरनं. आमची गाडी येते म्हणून थांबलो. छान झालेली आहे. तुम्ही पण या देवाला. मस्त व्यवस्थित छान आहे. चला बाय बाय. या पुढच्या ब्लॉगला नक्की भेटा. बाय बाय.